नमस्कार मित्रांनो. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने नवीन GR जारी करून जून 2026 महिन्याचा निधी वितरित करण्यासाठी तब्बल रुपये 309.54 कोटी मंजूर केले आहेत. तर या GR मध्ये नेमकं काय आहे, कोणत्या महिलांसाठी हा निधी आहे आणि पैसे कधी जमा होऊ शकतात, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर हा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 8 जुलै 2026 रोजी जारी केला आहे. हा GR मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अनुसूचित जाती म्हणजे SC घटकासाठी आर्थिक वर्ष 2026-27 मधील निधी वितरणाबाबत आहे. या योजनेसाठी या आर्थिक वर्षात रुपये 3000 कोटींचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. तर किती निधी मंजूर झाला? तर या GR नुसार जून 2026 महिन्याचा आर्थिक लाभ पात्र महिलांना देण्यासाठी रुपये 309.54 कोटी निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. हा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वितरित करण्यात आला आहे, जेथून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात लाभ जमा करण्याची प्रक्रिया पुढे सुरू होईल. तर कोणाला लाभ मिळणार? तर या GR मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की आधी नोंदणी झालेल्या महिलांची छाननी केली जाईल. फक्त पात्र महिलांनाच लाभ दिला जाईल आणि अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव निधी त्याच प्रवर्गातील लाभार्थींवर खर्च केला जाईल. नंतर शासनाने अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना. तर GR मध्ये अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निधी मंजूर उद्देशासाठीच खर्च करावा. खर्चाचा अहवाल नियमितपणे सादर करावा. निधी उपयोगिता प्रमाणपत्र वेळेत पाठवावे आणि आर्थिक नियमांचे काटेकोर पालन करावे. तर महिलांसाठी याचा अर्थ काय? तर या GR मुळे एक महत्त्वाची बाब स्पष्ट होते. शासनाने जून 2026च्या लाभासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. याचा अर्थ असा की पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात लाभ जमा करण्याची प्रशासकीय प्रक्रिया पुढे सुरू होऊ शकते. मात्र या GR मध्ये पैसे खात्यात जमा होण्याची निश्चित तारीख दिलेली नाही. तर मित्रांनो, या GR मधील महत्त्वाचे मुद्दे पाहूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये रुपये 3000 कोटींची तरतूद. जून 2026च्या लाभासाठी रुपये 309.54 कोटी निधी मंजूर. पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध महिलांनाच लाभ आणि निधी खर्चासाठी आणि अहवालासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.